6 सप्टेंबर रोजी शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणारा शासन निर्णय त्वरित रद्द करा अशी मागणी करत हिंगोलीत सुशिक्षित युवक तरुणांनी रस्त्यावर उतरून सदरील शासन GR रद्द करावा यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। तर 2023 रोजी जो पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा काढलेला आहे, त्या विरोधात आज आम्ही बेरोजगार विद्यार्थी कृती समितीने हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे काढण्यात आलेला आहे। कारण एक विचार करा, या आमदार खासदाराला 1-250 रुपयाच्या रिचार्जमध्ये पूर्ण महिना चालतो आणि 18,000 रुपये यांना शासन तो भत्ता देते आणि आमच्या विद्यार्थ्याला अजित पवार स्टेटमेंट देतात पगारामध्ये तीन कंत्राटदार काम करतील। हे पूर्णपणे शासनाचा GR जो आहे खाजगीकरणाचा तो चुकीचा आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज आमची बेरोजगार समितीच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे। शासनाने जो GR पारित केलेला आहे त्या GRच्या विरोधात आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आज हा जो आमचा आक्रोश मोर्चा आहे तो मोर्चा या ठिकाणी आम्ही काढलेला आहे। आणि या माध्यमातून आम्हाला सरकारला एवढं दाखवून द्यायचं आहे की जशी आपण इतर संघटनांची किंवा आरक्षणाची ताकद पाहिली तशीच ताकद आमच्या महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणामध्ये आहे। आणि ही तरुणाची ताकद आपल्या सर्वांना माहीत असताना आपण हा GR काढण्याचा महामूर्ख निर्णय घेतलाच कसा? आपले महाराष्ट्राचे अभ्यासू व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी म्हटलं की एक सरकारी कर्मचारी आम्ही जर कॉन्ट्रॅक्ट भरती केली तर एका सरकारी कर्मचाऱ्याच्या बदल्यात आम्ही 3 इतर अधिकाऱ्यांना पेन्शन देऊ शकतो। परंतु मी दादांना एवढंच सांगू इच्छितो की दादा, तुमच्या घरातलं कोणी सरकारी नोकरीची तयारी करत नाही, त्यामुळे आपण हे करताय। परंतु आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण हा विचार करावा आणि मग ठरवावं। आणि आम्ही राज्य शासनाला यातून एकच दाखवून देऊ इच्छितो की आपल्याला जर उपोषण हा केवळ एकच मार्ग जर आपल्याला यातून उपाय म्हणून दाखवायचा असेल तर या नंतरचा आमचा लढा हा उपोषणाचा असेल, त्यालाही महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पुढे आम्ही पाहणार नाही, हेच आम्ही राज्य शासनाला यातून इशारा देऊ इच्छितो। रोजीचा काढलेला जो खाजगीकरणासंदर्भाचा GR आहे, हा GR अत्यंत विद्यार्थ्यांवर आणि सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय करणारा GR आहे। या GR मध्ये खाजगी पद्धतीने भरती करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील आमदारांना आणि मंत्र्यांच्या नातेवाईकांना सदर खाजगीकरणाचं टेंडर देण्यात आलेलं आहे। हे त्यांच्या फायद्यासाठीचा GR आहे। या GR मध्ये SC, ST, OBC, VJNT, SBC अशा आरक्षित जागेवरच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय करणारा GR असून यामुळे अशा पद्धतीने जर भरती झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जास्त वाढेल आणि सुशिक्षित बेरोजगारांवर असा अन्याय झाल्यास येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळतील आणि महाराष्ट्र पेटला जाईल। त्यामुळे सदरचा GR तात्काळ रद्द केला पाहिजे आणि शासकीय सरळ सेवा पद्धतीने जी भरती आहे ती भरती झाली पाहिजे। आणि अशा पद्धतीने जर नाही झाला तर आदिवासी आपला जी कृती समिती आहे सुशिक्षित बेरोजगारांची, या कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रभर याचं आंदोलन तीव्र छेडण्यात येईल। आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे आणि शासनाचा निषेध केलेला आहे आणि त्यांना अशी मागणी केलेली आहे की आपण जो काढलेला जो GR आहे तो GR तात्काळ रद्द करावा। कारण शोषित पीडित कष्टकरी शेतमजूर शेतकऱ्यांचे अनेक मुलं आपले शेती विकून घर विकून शहरात जाऊन शिक्षण घेतात, परंतु इतक्या कर्ज करून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज जर कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा जर पगारावर काम करण्याची भूमिका सरकार घेत असेल तर ती अतिशय शेतकऱ्यावरती शेतमजुरावरती किंवा त्यांच्या लेकरावरती अतिशय त्यांच्यावरती अन्याय करणारी ती सरकारची भूमिका आहे। आणि त्या सरकारच्या भूमिकेचा आज आम्ही कृती समितीच्या वतीने निषेध करतो आणि सरकारला पुन्हा विनंती करतो की हा GR आपण तातडीने रद्द करावा। जो GR काढला आहे तो GR सरकारने रद्द करावा, कारण की या GR मुळे आमच्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं। आम्ही रात्रंदिवस अभ्यास करत आहोत आणि सरकारने 1000 रुपये फीस काढली आहे। 1000 रुपये आमच्या सर्वसामान्य जनतेला आम्हाला परवडत नाही। 5 ते 6 दिवस आम्हाला काम करावं लागते, तेव्हा 1000 रुपये फीस आम्हाला येतात आणि आम्हाला ते पैसे भेटतात आणि आम्हाला नंतर आम्ही ते फॉर्म भरू शकतो। आणि सरकारने आम्हाला 3 सेंटर दिले, 3 सेंटरपैकी आम्हाला 4थं सेंटर आहे, ते पुन्हा 1000 रुपये द्यायचे, फॉर्म भरायला 1000 रुपये, पुन्हा जायला 1000 रुपये, आम्हाला पूर्ण आमच्या याच्यातच वेळ जात आहे। आम्ही आज हा मोर्चा काढला, हा फक्त आज आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंतच काढलाय। जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही मंत्रालयात जाऊ आणि मंत्रालयातून आम्ही उड्या मारू जर आमच्या सरकारने ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही। म्हणणं आहे असं आहे की त्यांनी एका जागेसाठी ते
कितीतरी हजार फॉर्म येत आहेत त्या ठिकाणी, त्यांची फीस पण त्यांनी एवढी वाढवून ठेवलेली आहे. विद्यार्थ्यांनी एवढे पैसे आणावे कुठून? एका विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला 1000 किंवा 900 रुपये लागतात. SC कॅटेगरी असो किंवा ओपन असो, प्रत्येक विद्यार्थी हा जो विद्यार्थी MPSC किंवा सरळ सेवा करतो त्यांचे आई वडील हे गरीब घराण्यातून ते विद्यार्थी आलेले असतात. मग अशा वेळेस या विद्यार्थ्यांनी आणायचे पैसे कुठून आणि फॉर्म कसे भरायचे? एक विद्यार्थी अनेक ठिकाणी फॉर्म भरू इच्छितो, परंतु एवढी फी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची एक कुठे ना कुठेतरी मानसिकताही कमी होत चालली आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. तर आम्हाला एवढीच सरकारकडे मान्यता आहे की त्यांनी कंत्राटी पद्धती पूर्णपणे रद्द करावी, तसेच विद्यार्थ्यांची जी फीस आहे त्यांनी ती कमी करावी. सांगली जिल्ह्यातील बेडक गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमानबाबत 8 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर शिरोली हायवे चक्का जाम करू असा इशारा सर्व पक्षीयांनी दिला आहे. बेडक येथील स्वागत कमान पडल्याच्या निषेधार्थ शिरीष थोरात यांनी हातकणंगले तहसील कार्यालयासमोर 72 तासांचं उपोषण केलं होतं. याला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला. आज आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, सतीश मालगे यांच्या उपस्थितीत सरबत देऊन हा मोर्चा मागे घेण्यात आला. शिवाजी महाराजांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. तो माणगाव ते मंत्रालय या कमानीच्या संदर्भात निघालेला लॉंग मार्च याच्या समर्थनार्थ या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित महासंघ, रिपब्लिकन सेना, बहुजन सेना आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी 72 तासांचे लाक्षणिक उपोषण बसले होते. शिरीष थोरात यांचं उपोषण सुरू होतं. या ठिकाणी शासनाला आम्ही कळवलेलं आहे, निवेदनाद्वारे कळवलेलं आहे की जो लॉंग मार्च सुरू आहे तो पोचायच्या अगोदर जर या ठिकाणी शासनानं निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये, अखंड महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाची व्यापकता वाढेल. आणि म्हणूनच आमचा पुढचा टप्पा असेल शिरोली येथे कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी पुढाकार न घेता सर्व पक्षीय या ठिकाणी चक्का जाम आंदोलन त्या ठिकाणी शिरोली येथे करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचं आवाहन मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि सर्व पक्षीयांच्या वतीने या ठिकाणी मी करतो. जय भीम. इथं शिरीष थोरात यांचं उपोषण मी स्वतः आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते ज्यूस पाजून आणि 72 तासाचं त्यांचं उपोषण आम्ही सोडवलेलं आहे. समस्त बहुजन समाजाने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन याला पाठिंबा दर्शवावा अशा पद्धतीची भूमिका आमची कायम राहिलेली होती आणि राहिलेली आहे. हे उपोषणानंतर सुद्धा जर शासनात जाग आली नाही तर 2 ऑक्टोबरला संपूर्ण सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या वतीनं शिरोली येथे चक्का जाम करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ठरलेला आहे. तो सुद्धा 2 तारखेला यशस्वीपणे निश्चित होईल. पण शासनाला आम्ही विनंती करतोय की लवकरात लवकर त्याची परवानगी शासनाने डायरेक्ट द्यावी आणि तिथं कमान उभी करावी, जेणेकरून हे समस्त हजारो बौद्ध बांधव आमचे जे निघालेले आहेत ते परत येतील आणि आपापल्या घरात सुरक्षितपणे राहतील. त्यामुळं या सगळ्या गोष्टीला बहुजन समाजातून वाढता पाठिंबा मिळत आहे. असाच पाठिंबा मिळत गेला तर ही कमान लवकरात लवकर बेडग या गावामध्ये उभी राहील अशी 100% आशा आम्हाला वाटते. यासाठी सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि बेडगावच्या जो लॉंग मार्च जाणार आहे त्याला पाठिंबा द्यावा एवढंच मी आवाहन करतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी जातीवादी मानसिकतेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कमान पाडण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी 72 तासाचे लाक्षणिक उपोषण लावण्यात आलेलं होतं. या ठिकाणी रिपब्लिकन विद्यार्थी सेना, दलित महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी पक्ष या सर्व आंबेडकरी चळवळींच्या वतीनं, पक्षांच्या वतीनं, रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या ठिकाणी सर्व पक्षीय या ठिकाणी 72 तासाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं. या ठिकाणी जे आमचे बांधव मुंबईकडे लॉंग मार्चला जात होते यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपोषण आयोजित केलं होतं. 1 ऑक्टोबर 1941 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भारतीय स्थल सेनेतील महार रेजिमेंटची दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी 83वा स्थापना दिवस
82वा वर्धापन दिन संगीत सूर्य भोसले सभागृह विदर्भ महाविद्यालय अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत महार रेजिमेंटमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतिस्तंभाला पोलीस बिगुलाद्वारे महाराष्ट्रातील महार रेजिमेंटच्या तमाम माजी सैनिकांचे समवेत मानवंदना देण्यात येणार आहे। मैं सूबेदार प्रदीप गायकवाड़ टू महार अमरावती 1 अक्टूबर 1941 को जो महार रेजिमेंट का स्थापना दिन था, आज उसका 83वां स्थापना दिन मनाने के लिए अमरावती में कार्यक्रम का आयोजन किया गया है। उस कार्यक्रम को सभी भारत भर से लोग आ रहे हैं। मैं सभी महार रेजिमेंट के जवानों को, साथ ही कार्यरत और सेवानिवृत्त सैनिकों को निमंत्रित करता हूं कि अमरावती में कार्यक्रम में आकर कार्यक्रम की शोभा बढ़ाए और जो अपने महार रेजिमेंट के साथ जो कुछ हादसे हो रहे हैं या अपने साथ जो भेदभाव हो रहा है, उस भेदभाव को इकट्ठा आकर हम किस प्रकार से दूर कर सकते हैं, इस बारे में भी यहाँ पे बताया जाएगा। उसके लिए हम एक संगठन भी स्थापित किया है, तो सभी ने यहाँ आकर सभी को इकट्ठा होने की जरूरत है। तो इस कार्यक्रम में सभी ने आना है और इस कार्यक्रम को 4 चांद लगाने में मदद करना है। मैं पुनः सभी को इस कार्यक्रम में आने के लिए निमंत्रित करता हूँ। जय वीर, जय भारत। सैनिक के माता पिता तथा वीर नारी का गेजिंग के कार्यक्रम में सम्मान किया जाएगा और महाराष्ट्र के तमाम महार रेजिमेंट के भूतपूर्व सैनिकों को इकट्ठा करने का ये कार्यक्रम है। इस कार्यक्रम के दौरान जो भी विदेश में शिक्षा हासिल कर रहे अपने समाज के लोग, भूतपूर्व सैनिकों के पुत्र पुत्री, इनका भी माता पिता के साथ सम्मान किया जाएगा। और जो लोग 1962, 1965, 1971 तथा 1988 में जाफना श्रीलंका शांति सेना में लड़ाई लड़े हैं, ऐसे वीर योद्धाओं को भी हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर चौक इरविन से भीमी कॉलेज तक मुख्य कार्यक्रम का स्थल तक ओपन जीप पर उनके साथ बाइक रैली के साथ उनको सम्मानित करते हुए मुख्य स्थान पर ले जाया जाएगा। और इस कार्यक्रम के माध्यम से पूरे महार रेजिमेंट के सभी पूर्व सैनिक तथा सेवारत जो सैनिक है, फिलहाल भारत देश की रक्षा कर रहे हैं, उनका मनोबल ऊंचा करने के लिए ये रेजिंग डे कार्यक्रम राज्य स्तरीय अमरावती में संपन्न हो रहा है। सभी से मैं गुजारिश करता हूँ कि इस महार रेजिमेंट के 83वें स्थापना दिवस के कार्यक्रम पर सभी पूर्व सैनिक, उनके परिवार सादर आमंत्रित है और यहाँ कार्यक्रम में उपस्थित रहे कि इस कार्यक्रम की शोभा बढ़ाए। ऐसे मैं अमरावती पूर्व सैनिक आयोजन टीम द्वारा आप सभी को आह्वान करता हूँ। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम। नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 16वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन बँकेच्या चेअरमन कीर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सर्वसाधारण सभेत बँकेचे उपाध्यक्ष दिलीप मुनेश्वर, सचिव प्राध्यापक डॉक्टर जे.टी. जाधव, सल्लागार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लोणे यांची प्रमुख उपस्थिती होती। कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड या पतसंस्थेची आज 16वी सर्वसाधारण सभा आहे, वार्षिक सभा आहे। गेल्या 16 वर्षापूर्वी अवघ्या 20 लाखाच्या वर आम्ही ही पतसंस्था मोठ्या महत्प्रयासाने उभी केली। आज या पतसंस्थेचा वटवृक्ष होऊ पाहते। संबंध महाराष्ट्राला, मराठवाड्याला आणि नांदेड जिल्ह्याला आदर्श ठरावी असं एकमेव उदाहरण ही पतसंस्था आहे। आज रोजी आमच्या पतसंस्थेचं एकूण भागभांडवल किमान 5 कोटीपर्यंत झालेलं आहे। हे सगळं होऊ शकलं केवळ या महाराष्ट्रातील, या नांदेड जिल्ह्यातील तमाम अनुयायांच्या वतीनं मी
त्यांचं धन्यवाद देईन की त्यांच्या सहकार्याशिवाय आम्हाला या पतसंस्थेची अशी भरभराट करता आली नसती. आमच्यावर विश्वास ठेवून मी सचिव या नात्यानं अत्यंत जबाबदारीपूर्ण मी बोलेन की आमच्यावर विश्वास ठेवून ज्या ज्या सभासदांनी आमच्याकडं व्यवहार केला त्यांचे मी धन्यवाद मानेल. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय, त्यांच्या विश्वासाशिवाय आम्हाला हे वैभव उभंच करता आलं नसतं. सर्वांना जय भीम. मी कीर्ती गणपत गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, जिल्हा नांदेड या पतसंस्थेची चेअरमॅन आहे. आज आमच्या पतसंस्थेला 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 16 वर्षात आमची पतसंस्था खूप भरभराटी केलेली आहे. सर्व सभासदांना घेऊन, सर्व डायरेक्टर मंडळी मिळून सर्वांचं सहकार्य आहे आणि असंच पुढे सर्वांच्या सहकार्यानं ही पतसंस्था भरभराटी करू आणि सर्वांना शुभेच्छा देतो. सर, मी दिलीप मुनेश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को अर्बन सोसायटी लिमिटेड नांदेड, मी या संस्थेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. तर आम्हाला ही संस्था निर्माण करून 16 वर्षे पूर्ण झालेली आहेत. सर, ज्यावेळेस आम्ही या संस्थेची जी काही उभारणी करण्याच्या प्रयत्नामध्ये होतो त्यावेळेस अतिशय आम्ही कष्टावर ही संस्था उभी केलेली आहे. आम्ही प्रत्यक्ष खेड्यापाड्यांनी हिंडून लोकांकडून सभासत्व हे आम्ही करून घेतलेलं आहे. अगोदर लोकांचा विश्वाससुद्धा बसत नव्हता आणि नंतर ज्यावेळेस त्यांचा विश्वास बसू लागला त्यावेळेस आम्हाला भरपूर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू लागला. सुरुवातीला आम्ही 16 डायरेक्टर आहोत या बँकेचे. तर आम्ही सर्वांनी भाग भांडवल या ठिकाणी 16 लाखाचं तयार केलं होतं आणि काही अटी जाचक घातल्या होत्या. तर त्या अटी आम्हाला पूर्ण करण्यासाठी बराच काही त्राससुद्धा, आर्थिक त्रास झालेला आहे आणि याच्यातून आम्ही ही जी बँक आहे ही फार भरभराटीला, प्रगतीला आणलेली आहे. आम्ही सभासदांना प्रत्यक्ष लोन दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून परतफेडीचा जे काही आराखडा आहे ते त्यांना ठरवून दिल्याच्या नंतर त्यांना सहानुभूतीपूर्वक आम्ही सांगतो आणि त्यांना हे लोन भरण्यासाठी प्रवृत्त करतो. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेने उभारलेली कमान तात्काळ हटविण्यात यावी, तसेच या ठिकाणी होत असलेली अनधिकृत बांधकामाची चौकशी होऊन कारवाई व्हावी यासाठी विडसे ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे. पाली सुधागड तहसील कार्यालयासमोर विडसे ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे यांनी न्याय हक्कांसाठी आमरण उपोषण सुरू केले. तोडगा न निघाल्याने 5व्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच आहे. आजचा उपोषणाचा 5वा दिवस आहे. या 5 दिवसांमध्ये प्रशासनाने पण लक्ष दिलेलं नाही. जे आहेत दंडाधिकारी त्यांनी पण एक भेटसुद्धा दिली नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की जर सर्वसामान्य जनतेला न्यायासाठी जर 5-5, 6-6 दिवस उपोषण करायला लागत असेल आणि प्रशासन त्याची काहीच दखल घेत नसेल तर ही भरपूर दुःखाची बात आहे. आपली कुठली मागणी आहे आणि त्या मागणीवर ठाम आहात का? माझी मागणी एवढीच आहे, जी असं अनधिकृत बांधकाम आणि कामाने उभी केली आहे ती तोडावी
आणि जे अनधिकृत बांधकाम झाले आहेत त्यांच्यावर चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी. आपलं उपोषण कधीपर्यंत सुरू राहील साधारण? जोपर्यंत माझ्या मागण्या होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे. प्रशासनाला आपलं काय आव्हान आहे? प्रशासनाला माझं आव्हान आहे, जेही गोष्ट तुमच्या हातातून घडलेली आहे प्रशासनाच्या आदेशानुसार ती कमानी तुटलेली आहे, मग तो तुटण्यासाठी विलंब का लागतो आणि प्रशासनाला ह्या गोष्टीवर विचार करण्याची एवढी वेळ काय येते. जर प्रशासनाला कुठली अडचण असेल तर तसे त्याने आम्हाला लिहून द्यावी, पुढची कारवाई करायला आम्ही तयार आहोत. पण हे उपोषण जोपर्यंत कमान तुटत नाही तोपर्यंत मागं होणार नाही, हे पण तेवढंच नक्की आहे. ओबीसीच्या हक्कांसाठी आज विविध मागण्यांना घेऊन भारत राष्ट्र समिती हिंगणघाटच्या वतीने समुद्रपूर येथे आज डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार समुद्रपूर मार्फत केंद्र व राज्य सरकारला पाठविण्यात आले. यावेळी व्यापक पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. मी डॉक्टर उमेश वावरे, आज माझ्या नेतृत्वामध्ये जो मोर्चा निघालेला आहे, महत्त्वाचे म्हणजे दोन मुद्दे आहे. एक मुद्दा महत्त्वाचा हा आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे ते कोणत्याही पद्धतीने गव्हर्नमेंटने इनडायरेक्ट काढू नये. ते मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता, तर केंद्र शासनाने महाराष्ट्राच्या शासनाला इंटरफेअर करून त्यांनी कोटा वाढून त्यांना आरक्षण द्यावे. मराठा समाजाच्या आम्ही विरोधात नाही, पण ओबीसी समाज आमचा भरपूर वर्षापासून वंचित शोषित पीडित आहे. आजही त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही, बेरोजगार आहे आणि आता जर थोडे मुख्य प्रवाहात येत आहे तर गव्हर्नमेंट त्यांच्यावरती आरक्षण काढण्याचा विषय करत आहे. आम्ही कोणत्याही पद्धतीने ओबीसी समाजाचं आरक्षण काढू देणार नाही आणि ताकदीने आम्ही लढू. दुसरी गोष्ट म्हणजे आजपर्यंत ओबीसी समाजाची जनगणना का नाही होत. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आतापर्यंत जनावरांची, प्राण्याची, वेगवेगळ्याची जनगणना होते, पण आम्ही एवढे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहे, वेगवेगळ्या विभिन्न जातीमध्ये 4,500 जातीमध्ये, कुणबी असो, तेली असो, आदिवासी असो की आपलं धनगर असो, वेगवेगळ्या जातीमध्ये विखरून आम्ही. तर आज आता काळाची गरज आहे का आम्ही एकत्र येऊन गव्हर्नमेंटसोबत फाईट करायला पाहिजे आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या विरोधात बातमी न येण्यासाठी पत्रकारांना चहा जेवण द्या, त्यामुळे आपल्या विरोधात बातमी येणार नाही असा सल्ला कार्यकर्त्यांना दिलाय. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने कार्यालयासमोर कोल्हापुरी चप्पल दाखवून आणि काळा चहा पिऊन त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. त्याचा कानाक आरसा आहे आणि समाजाचं वास्तव दाखवणे हे काम आमचं पत्रकारितेचं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेविषयी गेल्या काही दिवसापासून विनाकारण नाहक वाद ओढवण्यात येत आहेत. पत्रकारांना धमकी देण्यापासून ते पत्रकारांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून दिलेलं आहे आणि विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून हे जे अपेक्षित नाही ते अनपेक्षित वर्तन घडत आहे. कालच सत्ताधारी पक्षाचे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी पत्रकारांच्या विषयी कार्यकर्त्यांनी जी सांगितलेलं आहे की बाबा पत्रकारांना चहा द्या, त्यांना घेऊन जावा आणि एक प्रकारे हे मॅनेज करण्यातली जी यांची जी वृत्ती आहे ह्याचा सर्वदा आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आणि सर्व कोल्हापूरकरांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्या निषेधाचं हे म्हणून आम्ही त्यांच्या नावानं काळा चहा हे घेऊन आम्ही निषेध करतो आहे. कोल्हापूरचे प्रतीक आहे कोल्हापुरी पैतान, ते घेऊन त्यांना आम्ही कोल्हापूरचा सन्मान दाखवतो आहे की कोल्हापूरची अशी पत्रकार विकाऊ नाही आहेत किंवा महाराष्ट्रातले कुठले पत्रकार अशी विकाऊ नाही, जे विकाऊ असतील ते असतील. ज्या पत्रकारांना चाय बिस्कुटवाले पत्रकार म्हणून हिनवलं गेलं ह्याच स्वभावाने पत्रकारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि हे कोल्हापूर आहे, ही शिवशाहूंची पवित्र भूमी आहे, इथं असला प्रकार खपवून घेणार नाही. आणि यापुढं जे आता 6-7 तारखेला त्यांचा दौरा आहे त्यांना त्या दौऱ्याच्या वेळी आम्ही पण आमचा हिसका दाखवू, त्यांना इथली पत्रकारिता काय आहे हे दाखवू आणि ही काय आम्हाला देणार हो. ह्यांची लायकी काय आम्हाला द्यायची. आता पत्रकार सन्मान योजनेचे आमचे पेंडिंग आहे विषय. कालच आमचं सहकारी एकजण प्रस्ताव देऊन निधन झालं त्यांचं, त्यांना तुम्हाला देता आलं नाही अशी आमची पत्रकार हे व्हायला लागल्यात. तुम्ही आम्हाला काय देताय.
तुम्ही तुमच्या वरिष्ठाकडून तुमची लाळखोटेपणा तुमचं चालू आहे ते तुमचं पहिलं बघा आणि समाज बघायला लागला आहे, समाज बघतोय आणि समाज कोणाच्या पाठीशी राहायचं तो राहतोय. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाने न्यायिक दृष्टिकोनातून ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे पाहावे. इतर राज्यांप्रमाणे ज्येष्ठांना 3500 रुपये मानधन सुरू करावे. ज्येष्ठांच्या उपोषण आंदोलनाची सरकारने आता वाट पाहू नये, सन्मानाने जगू द्यावे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून ज्येष्ठांना न्याय मिळवून द्यावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो अभियानातील 11 सूत्री अभियानात ज्येष्ठांना स्थान तथा न्याय देण्याचा महाराष्ट्र शासनाला विसर पडल्याची खंत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा बालरोग तज्ञ डॉक्टर हंसराज वैद्य यांनी लाड बुद्धा टीव्हीवर व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य हे आपलं पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. जिथे तिथे आपले मंत्री महोदय गेले की महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये असं सांगतात की आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत. शाहू आंबेडकर च्या संस्कारात वाढलेले आहोत. यशवंतरावजीच्या संस्काराचा महाराष्ट्र आहे असं म्हटलं जातं. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या 73व्या वर्षाच्या वाढदिवसानिमित्तानं महाराष्ट्र शासनानं एक 11 कलमी कार्यक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यामध्ये ज्येष्ठाच्या नावावर ज्येष्ठांसाठी हे घेत असताना 11 सूत्री कार्यक्रम घेत असताना तिथे ज्येष्ठांचं अजिबात नाव कुठेच नाही. ज्येष्ठांना तिथं स्थानच दिलेलं नाही याची खंत वाटते. खरं तर त्यांनी ज्येष्ठांच्यासाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवायला हवा होता. इतर राज्यामध्ये आता आपल्या महाराष्ट्रात जर पाहिलं तर पुरोगामी राज्य म्हणून आपलं ओळखलं जातं. आपण डिमट्या मिरवतो आणि आपल्या शेजारी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा ह्या राज्यामध्ये ज्येष्ठांना खूप सन्मान दिला जातो. त्यांना मानधन दिलं जातं महिन्याला. ते सन्मानानं जगतात. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एवढं सुबत्ता असताना सुद्धा आपण महाराष्ट्र शासन 1000 रुपये देतं. त्याच्यात 600 रुपयेचा वाटा महाराष्ट्राचा आणि 400 रुपये केंद्राचा आहे. लजीरवाणी गोष्ट आहे की आत्ताना नव्यानं झालेल्या तेलंगणामध्ये 3000 रुपये महिना देतात. आता त्यांनी द्यायचं 4000 कबूल केलेलं आहे. म्हणजे ते देऊ शकतात आणि महाराष्ट्र राज्य देऊ शकत नाही. पण आम्ही ज्येष्ठांना सरसकट द्या असं म्हणतच नाही. डॉक्टर वैद्यांना 5 पैसे देऊ नका. माझ्यासारखे श्रीमंत ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना अजिबात द्यायची गरज नाही. पण जे दुर्लक्षित आहेत, गरजू आहेत, वंचित आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना, शेतकरी असो, शेतमजूर असतो, कष्टकरी असो, कामगार असो किंवा असे त्याला कोणी नाही, त्यातल्या त्यात विधवा महिला आहेत आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक, अपाट त्यांची संख्या आहे, तर त्यांना द्या असं आमची मागणी आहे. तुम्ही त्वरित त्याच्यावरती निर्णय घ्या. आमचं धोरण मान्य करा. धोरण अंमलात आणा. 60 वर्षच वय अंमलात आणा आणि मानधन द्या 3500 रुपये. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आनंदानं खाऊ आणि तुम्हाला आशीर्वाद देऊ. आम्ही आजपर्यंत तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आमच्यामध्ये ताकद आहे सरकार बदलायची. हे आमचा अंत पाहू नका. आम्ही सरकारसुद्धा बदलू शकतो. आजपर्यंत बरेच सरकार बदललेले आहेत. आम्ही जर बिघडलो तर 18% आमची लोकसंख्या आहे. हे काही कमी नाही म्हणून. आणि आम्ही सांगितलं गावच्या गाव, वस्त्याच्या वस्त्या बदलू शकतो आम्ही. सरकारना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला मानधन द्यावं, गरिबांना द्यावं, जे गरजू आहेत, दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत त्यांना द्यावं. इतकं स्पष्ट आमचं मागणी आहे. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.
चंद्रपूर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र राज्यसभेचे उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागळे यांच्या 58व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष चंद्रपूर द्वारा रेड क्रॉस भवन चंद्रपूर येथे 3 दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले. की बाबासाहेबांनी 1942 साली जी महिलांची परिषद घेतली होती, त्या परिषदेला तब्बल 25,000 महिला उपस्थित होतात. याचा उद्देश काय असावा की बाबासाहेबांनी तर म्हटलेलंच आहे ना की मी त्या समाजाची उन्नती कशी झाली हे त्या समाजातील स्त्रियांच्या उन्नतीवरनं मी समाजाची उन्नती मानतो असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. तर त्याच्यासाठी मग आपल्याला असे किती दिवस गेले, सत्तांतरं झाली, त्यामध्येही राजकीय पक्ष जाऊ द्या, समाजकारणातही खूप फरक पडला. तर महिलांचं अधिवेशन तर राहिलंच, कारण समाजामध्ये आपल्या राजकीय वाद निर्माण झाले, गट पडले, तट पडली. तर त्याच्यातून आपल्याला महिलाच बाहेर काढू शकतात. सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम, असं म्हणतात ना की साऱ्या जगाला उद्धारी महिला असं. तर मला वाटतं की हा मोठा इश्यू आहे आजच्या काळामध्ये, कारण वातावरण खूप अतिशय भयंकर सुरू आहे, उन्माद सुरू आहे जिथे तिथे. तर ही एका आईचीच, म्हणजे आईलाच ही जाण असू शकते की आपल्याला कुठेतरी परिवर्तन घडवायचं आहे. आणि ते परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही संवादाच्या दृष्टीनं की आम्ही महिला संवाद करू एकमेकांशी. आमच्याकडे गडचिरोलीवरनंही आता पाहुणे येत आहेत, सुरेखा बारसगडे मॅडम येत आहेत, त्या प्रदेशाच्या उपाध्यक्ष आहेत. तर आदान प्रदान होईल विचारांची की पक्ष कसा वाढवायचा आणि नेमकं कुठल्या रीतीनं आपल्याला काम करायचं आहे, या दृष्टीनं आम्ही ह्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आणि अर्थात आमचा सगळीकडे प्रचार झालेला आहे की महिला उदासीन झालेल्या आहेत. आज बघतोय आपण तर सगळीकडे उदासीनता पसरलेली आहे. ठीक आहे ना, ग्रुप्स आहेत, महिला कार्य करत आहेत, पण संघटित होऊन कार्य कुठे होताना आपल्याला दिसत नाही आहे. आपण पाहतोय संविधानाची पायमल्ली होते आहे. संविधानातील अनेक नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. वरवर पाहता आपल्याला दिसतं की उल्लंघन दिसत नाही, परंतु उल्लंघन न करताही संविधानाच्या विरोधात काम करणं हे आता राजकीय पक्षाचं एकमेव ध्येय झालेलं आहे. वास्तविक पाहता सरकार जनहितासाठीच निवडून आलेलं असतं. तर लोकांचं हित कशाचं आहे, कशासाठी आहे? लोकांचं कल्याण, ज्यांच्या रोजगाराच्या, त्याला शिक्षणाच्या आणि त्याचप्रमाणे आरोग्याच्या या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवाव्यात, लोकांचं कल्याण साधावं. तर असं आपण आता पाहतोय की तसं होत नाही आहे. आमचा जो विकास झाला, डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत आम्हाला ज्या सवलती दिल्या, त्या सवलतींचा लाभ घेऊन आज आमची प्रगती झाली, आमच्या कुटुंबाची झाली, आमच्या समाजाची झाली. परंतु 100% झाली असं म्हणता येत नाही. शहरात जो वर्ग दिसतोय तेवढं दिसते, परंतु खेड्यापाड्यातील अजूनही आपले लोक समस्याग्रस्तच आहेत. तेव्हा खेड्यापातळीपासून आपलं हे काम या सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला तळमळीने करतात. भीमराव विश्राम काईतकर वय 50, व्यवसाय बांधकाम मिस्त्री, हे नूर हॉस्पिटल बदनापूर वरोडी तालुका बदलापूर जिल्हा जालना येथे दिनांक 23/5/2022 रोजी डोळ्यांच्या ऑपरेशन करता ॲडमिट झाले होते. दिनांक 24/5/2022 रोजी त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन यशस्वी सुद्धा झाले होते. त्यानंतर 2 तासाने नूर हॉस्पिटलमधील एक नर्स आली व तिने हाताच्या व्हेनमध्ये एक इंजेक्शन दिले. काही एक क्षणात छातीत कसं तरी होत आहे असं म्हणताच त्यांनी मान टाकून दिली. आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही संपूर्ण कुटुंब आमच्या जीवाचं काही बरं वाईट करू, त्यास नूर हॉस्पिटल व डॉक्टर कादरी व डॉक्टर शिफा मॅडम व संबंधित प्रशासन जिम्मेदार राहील. भीमराव काऊतकर, मी राहणार पाचोड, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबादचे आहे. माझे वडील भीमराव विश्राम काऊतकर हे डोळ्याचे ऑपरेशन करिता नूर हॉस्पिटल बदनापूर, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथे गेले होते. त्यांचं ऑपरेशन हे 24 मे 2022 रोजी झालं. त्या दिवशी माझ्या वडिलांचं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं, पण 2 तासानंतर अंदाजे दुपारी 2-2:15च्या वेळेस अचानक नर्स आले आणि नर्सने माझ्या वडिलांच्या हातामध्ये व्हेनमध्ये इथं व्हेन लावलेलं होतं, त्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या हातामध्ये नर्सने अचानक इंजेक्शन दिलं आणि ती अशी 2 पावलं वापसच फिरली की लगेच माझे वडील मला म्हणले, अरे शीतल माझ्या छातीमध्ये इंजेक्शननी कसं तरी होऊ लागलं. म्हटलं पप्पा काय झालं असं म्हणताच की माझ्या वडिलांनी लगेच आमच्या हातामध्ये, माझ्या भावाच्या आणि माझ्या हातामध्ये मान टाकून दिली. आणि मी डॉक्टरांना आरडाओरडा केला, ते तितक्यात एक डॉक्टर आले तिथले
आणि तिथं सारे हिंदीमध्येच बोलतात, मराठीतून कोणी बोलत नाही. नूर हॉस्पिटल आहे बदनापूरचं. तर ते मला म्हणले क्या हुआ आपके पप्पा को क्या हुआ. तर मैं म्हटलं देखो आपके नर्स ने एक इंजेक्शन दिया और मेरे पापा को ऐसे क्या तो भी होगा, जल्दी से देखो मेरे पापा को क्या हुआ. रुको रुको म्हणले. मग त्यांनी लगेच त्या नर्सला बोलवलं. म्हणले कोण सा इंजेक्शन दिया तुमने. तर तिनं असं व्हाईट अप्रोन घातलेलं होतं आणि मग तिनं इकडं 5-6 इंजेक्शन, इकडच्या खिशामध्ये 5-6 इंजेक्शन ठेवलेले होते. ते इंजेक्शन दाखवलं तिनं काढून. ये इंजेक्शन दिया. अरे तुमने इंजेक्शन क्यों दिया, ये नहीं देना था ना, आप जल्दी से अशी चली जाओ. आणि मी आणि माझा भाऊ असं माझ्या हातामध्ये असे वडील आम्ही ते बघू लागलो. तर आम्हाला काही समजाना की ते इंजेक्शन घ्यावा की त्या नर्सला पकडावा. माझ्या मामाला त्यांना पाठवलं तिला पकडायसाठी. तर ती तोपर्यंत फरार झाली इंजेक्शन घेऊन. आणि मग तितक्यामध्ये 5-6 एकदम 10-12 डॉक्टर आले बाहेरचेच, एकदम एजेड होते, वयस्कर होते. ते सारे आले. तिथले डीन आहेत, तिथले कादरी डॉक्टर कादरी आहेत, ते पण आले तिथं. मग त्यांनी ऑक्सिजनचं ते सगळं लावलं. तर जशी मान माझ्या वडिलाची होती ती आखरीपर्यंत तशीच मान होती की कमिटी वगैरे चांगली बसावं आणि जो रिपोर्ट असं चेंज वगैरे झालेला आहे तो रिपोर्ट तो आम्हाला चेंज त्यांनी कमिटी बसून किंवा चांगल्या CBI CID यांच्या मार्फत आम्हाला न्याय मिळावा. कारण की आम्ही 4 जण बहीण भावंड, आम्ही तिघी बहिणी, एक लहान भाऊ आहे. सगळ्यात मोठी मीच आहे. माझ्या आईला असं धक्का बसला एकदम. तर माझी आई 1.5 वर्षापासून सारखी बिमार आहे. माझ्या आईची ट्रीटमेंट चालू आहे हॉस्पिटलमध्ये आणि घरातले करते धरते माझे वडीलच होते. आणि या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, बेजबाबदारपणामुळे माझे वडील गेलेले आहेत. आम्हाला फक्त न्याय मिळवून द्यावा आमच्या घरात. की आमच्या घराची एवढी कंडिशन चालू आहे की ते आता आम्हालाच माहिती आहे. माझी आई सारखी बिमार आहे कारण वडिलांना न्याय भेटत नाही आहे. मी सारखी कमिटीच्या मागे, डॉक्टर, पोलीस सगळ्यांना बोलते. तर ते नुसतं बोलतात हो रिपोर्ट येऊ द्या, रिपोर्ट येऊ द्या. रिपोर्ट काय येत नाही. रिपोर्टही आलं तर त्यांनी पूर्ण मॅनेज केलेला आहे रिपोर्टही. तर आम्हाला जो खरा रिपोर्ट आहे तो द्यावा, आम्हाला न्याय मिळवून द्यावा. NT समाजामध्ये जन्माला आलो म्हणून माझी चूक झाली का असे म्हणत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक मदन तानाजी देवकते यांच्या डोळ्यातून पाणी आले. माळेगाव सहकारी साखर कारखाना या ठिकाणी चेअरमन पदाची नियुक्ती करण्यात येणार होती. त्यावेळी अजित पवार यांनी मदन तानाजी देवकते यांना शब्द दिला होता. पण अचानक शब्द मोडत केशव जगताप यांना चेअरमन पद देण्यात आले म्हणून नाराजी व्यक्त करून ते बोलत होते. कालचं असं आहे की आम्ही जवळपास 4 त्या ठिकाणी चेअरमन पदासाठी मागणी केली होती. आत्ताचे विद्यमान चेअरमन केशव बापू, मी स्वतः मदनराव देवकते, योगेश भैया जगताप आणि आमचे सुरेशराव खालाटे, आम्ही 4 त्या ठिकाणी नेत्यांकडं मागणी केली होती. अजितदादांनी सर्व संचालकांच्या मुलाखती घेतल्या, मनं ऐकून घेतली आणि त्या ठिकाणी केशव बापू यांना चेअरमन केलं आणि तानाजी देवकते यांना व्हाईस चेअरमन केलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की मी 31 वर्ष साखर कारखान्यात काम करत असताना सर्वात अधिक 31 वर्ष त्या साखर कारखान्यामध्ये काम केल्यानंतर मला न्याय मिळाला पाहिजे होता. हीच माझी न्यायाची मागणी होती. ऐका ना, अध्यक्षपदाला डावलण्याचं कारण काय सांगू शकाल? नाही, काय असतं, नेत्यांकडं अनेक जण मागत असतात, त्यांच्यापुढे वेगवेगळे प्रश्न असतात. त्या सगळ्या गोष्टीचा कदाचित विचार करून त्यांनी केशव बापूंना चेअरमन केला असावा. नाही, आता तुम्ही भाषणाच्या दरम्यान बोलला की जेणेकरून हे दौरे चाललेत, हे दरम्यान काही तुमच्या बाबतीत काही चुकीचा संदेश गेला असेल का? माझ्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत काही चुकीचंच गेलं नसावं, कारण मी त्या कारखान्यामध्ये कधी चुकीचं वागलो नाही, सत्तेचा गैरवापर केला नाही. जे केलं ते सभासदांच्या हितासाठी, त्या संस्थेसाठी. आपली पुढची भूमिका काय राहणार आहे? आमची भूमिका एकच आहे की आम्ही हे सगळ्या तरुणांनी मला विनंती केली, नाना असं घरी बसून चालणार नाही, तुमच्यासारख्या माणसांनी कुठंतरी प्रवाहात आलं पाहिजे. आपण सगळेजण मिळून दादांकडे जाऊया, दादांचा वेळ घेऊ आणि आम्ही एवढं चांगलं काम केलं असताना आम्हाला तुम्ही का न्याय देऊ शकला नाही. JB इंडियाच्या बातमीपत्र तुर्तास इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. तोपर्यंत जय भीम.